भूतावानी दिसायलीस? हा ग ताई, मी का नाही रंग धुतला होता, पर ते थोडा थोडा रंग राहतेच की ग, ते राहिलंय. कोटारडी. माझं सोडताय. पर तुला कोण काय बोललंय का? मोठे मला काय बोललेत का तुला? तुला कसं कळलं? मी आपला अंदाज लावला ताई. बरोबर आहे तुझा अंदाज. वाटलंच मला तेच बोलले असणार म्हणून तुला. सणवर आलं का नाही का त्यासनी चेव येतो ना, आणि या घरात त्यांच्याशिवाय तुला कोण बोलणार आहे? पण ताई तू तू कशा पायी त्यांचं ऐकून घेतेस ग? त्यांनी एकदा का तोंड सोडलं का नाही का लई बोलतात ग. दुर्गे, तू तुझं तोंड सोडू नकोस. तोंड सांभाळून बोल. मोठ्या मालकांबद्दल हे असलं काही बोललेलं आम्हाला आवडणार नाही. तसं नाही ताई, मला का नाही लई राग येतोय बघ. अगं ते तुला किती घालून पाडून बोलतात. आधिपती त्याच्यामुळे चिडतात बघ. आणि तू कशा पायी एवढं सहन करतीस ग? कशा पायी ताई? आमचा जीव आहे त्यांच्यावर म्हणून आम्ही सहन केलंय आणि करत आलोय. पण एवढं सहन करून तुला काय मिळालंय ताई? सारखा सारखा अपमान आणि घालून पाडून बोल ना. अगं ताई, हल्ले करतात मोठे मालक. ताई अगं ते मोठे मालक काय कमी होते का? ती मास्तरीन जोडीला आली, दोघं मिळून किती त्रास देतात ताई तुला. मला कधी हे समजा बघवत नाही ग. तू फक्त एकदा सांग ताई, मग मी काय करते ते. तू काय करू नकस दुर्गे. जे काय करायचं ते आम्ही करू. दर सणाला आम्ही सगळे विसरून त्यांच्याकडे जातो. मनात एक आशा असत्या की ह्या वेळेस ते आम्हाला समजून घेतील, मागचं सगळं विसरतील. पण नाही, तसलं काय बी होत नाही. ते आमचा रागरागच करतात. आणि त्याचं कारण तू म्हणलीस तसं, सुनबाई आहेत त्यांच्या बाजूनं. सुनबाईंची वाट लावल्या बिगर आम्ही काही शांत बसणार नाही.